कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। गृहमंत्री अमित शहा शिर्डीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या नुकसानीबाबत चर्चा। नवी मुंबई विमानतळासह इतर विकास प्रकल्पांचा शहांकडून आढावा। चारही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा। अमित शहा सकाळी 11 वाजता साई दर्शनानं दौऱ्याची सुरुवात करणार। अमित शहांच्या हस्ते आज विविध विकास कामांचं उद्घाटन केलं जाईल। लोणी आणि कोपरगावात विविध कार्यक्रमांचं आयोजन। सहकारच्या बळकटीकरणासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं मोठं योगदान। अहिल्यानगर दौऱ्यात ते शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करतील। भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटलांकडून आशा व्यक्त। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ओबीसी नेते आक्रमक। विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेट संदर्भात जीआर कसा काढला, भुजबळांचा सवाल। हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करा। मराठा समाजाला दिलेल्या कुणबी दाखल्यांची श्वेतपत्रिका काढा। ओबीसी बैठकीत पंकजा मुंडेंची मागणी, तर हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा विजय वडेट्टीवारांची मागणी। दिवाळीआधी प्रमाणपत्र वाटप करा, नाहीतर अवघड होईल, जरांगे पाटलांचा इशारा। तर जीआर रद्द करायला बापाची पेंड आहे का, जरांगे आक्रमक। ओबीसीच्या ताटातील आरक्षण कुणीही घेणार नाही। खाडाखोड केलेले कुणबी दाखले रद्द होतील। खोटं प्रमाणपत्र वाटप झालं असल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करू, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन। छगन भुजबळ जातीयवादाचा नरकासूर, मंत्रिमंडळातून काढून टाका, जरांगेंचा हल्लाबोल। तर आरक्षण खाऊन यांचं रक्त बोगस झालंय, जरांगेंची पंकजा मुंडेंवरही टीका। मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसींचं नुकसान होत नाही। जीआरमध्ये सरसकट प्रमाणपत्र देण्याची तरतूद नाही, बबनराव तायवाडेंची माहिती। मनोज जरांगे यांनी 1994चा जीआर रद्द करा या मागणीचा पुनर्विचार करावा, सचिन खराते यांची मागणी। बाळासाहेबांचं पार्थिव 2 दिवस का ठेवलं, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित सीबीआय चौकशीची मागणी करणार, रामदास कदमांची माहिती। तर चिली चपाट्यांनी नाही तर उद्धव ठाकरेंनी आरोपांवर बोलावं, रामदास कदमांचं आव्हान। रामदास कदमांच्या आरोपांवर उद्धव ठाकरे स्पष्टीकरण का देत नाहीयेत? रामदास कदम यांच्या आरोपांवरून नितेश राणे यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल। अब्रू नुकसानीचा दावा टाकण्याची हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवली पाहिजे, नितेश राणे यांचं आवाहन। मी गद्दार आणि नमक हरामांना उत्तर देत नाही, रामदास कदमांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांचं उत्तर। उद्धव ठाकरेंची शिवसेना अब्रू नुकसानीचा दावा करणार, माफी मागा अन्यथा कोर्टाच्या कारवाईला सामोरं जा। बाळासाहेबांबाबत उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांनंतर अनिल परब यांचा इशारा। 1993 मध्ये कदमांच्या पत्नीनं स्वतःला जाळून घेतलं की जाळलं, नार्को टेस्ट करा, परबांची मागणी। गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी बापाचे उद्योग तपासावेत, परबांचा हल्लाबोल। टोची आग माझ्या पत्नीच्या साडीला लागल्यानं भडका उडाला, मी तिला वाचवलं, माझी पत्नी 6 महिने ऍडमिट होती, परबांविरोधात कोर्टात जाणार, रामदास कदमांचा इशारा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी रामदास कदम यांची नक्कल केली। याचा व्हिडिओ पौळ यांच्याकडून सोशल मीडियावर टाकण्यात आलाय। बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांची विटंबना केली, रामदास कदमांना किंमत मोजावी लागणार, अशांवर मराठी माणूस थुंकतोय, संजय राऊतांचा कदमांवर हल्लाबोल। रामदास कदमांना सडेतोड बोलण्याची सवय, त्या दिवशी भाषणाच्या ओघात ते बोलून गेले। बाळासाहेब ठाकरेंवरील रामदास कदमांच्या वक्तव्यावर मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। बाळासाहेबांबाबत तशा प्रकारचं विधान करणं हे दुर्दैवी आहे, वंदनीय बाळासाहेबांसंदर्भात अशी वक्तव्य टाळली पाहिजे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा रामदास कदमांना सल्ला। बाळासाहेबांच्या संपत्ती वाद प्रकरणात मी न्यायालयात म्हणणं मांडलंय, माझी साक्ष न्यायालयीन प्रक्रियेवर उपलब्ध, त्यावर बोलणार नसल्याची परकार यांची TV9 मराठीला माहिती। तर डॉक्टर जलील परकार यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब ठाकरेंवर उपचार सुरू होते। एकीकडे युतीचं भाष्य, दुसरीकडे भाजपची स्वबळाची भाषा। भाजपनं कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी युती करावी, अन्यथा कार्यकर्ते मरतील, गुलाबराव पाटलांचं विधान। भाजपनं केलं तर अमरते, आम्ही केलं तर लवजिहाद कसायचं नसतं तर एकत्र आलोच नसतो, राज ठाकरेंच्या युतीसोबतच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं उत्तर। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारेंना धक्काबुक्की, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बंडू खानवेंसोबत लोहगाव भागात वाद, बंडू खानवेंसोबत वाद झाल्यानंतर आमदार पठारेंना धक्काबुक्की, तर त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला मारहाण, परस्पर विरोधात तक्रारी दाखल। पालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे आणि मवियातील काही घटक पक्ष प्रमुख पक्षांची एकत्र चर्चा सुरू, कुठे कोणासोबत लढायचं याबाबत सविस्तर बैठका, संजय राऊतांचं विधान। भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी गणेश नाईकांना समज द्यावी, वक्तव्य थांबवली नाही तर खासदारकी पणाला लावू, पण जशास तसं उत्तर देऊ, खासदार नरेश म्हस्के यांचा मंत्री गणेश नाईकांना इशारा।
पालघर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडून पाहणी. नुकसानग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत आणि जीवनावश्यक मदत देण्याची गणेश नाईक यांची प्रशासनाला सूचना. सिंहगड रोड पोलिसांनी दिलेलं पत्र गौतमी पाटीलने 4 दिवसांपूर्वी स्वीकारलंय. मात्र अद्यापही संपर्क नाही. गौतमीला म्हणणं मांडण्यासाठी पोलीस ठाण्यात येण्याच्या पत्रातून सूचना. गौतमी पाटीलच्या कारच्या धडकेत जखमी झालेल्या रिक्षाचालकाचा मोठे बंधू संतोष मरगळ यांना अश्रू अनावर. आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. आम्ही पोलीस स्टेशन समोर आत्महत्या करू. संतोष मरगळ यांचा इशारा. पुण्यात गौतमी पाटीलच्या कारनं रिक्षाला धडक दिल्याचं प्रकरण. जखमी व्यक्तीच्या नातेवाईकांना सिंहगड रोड पोलिसांनी सीसीटीव्ही दाखवलं. खेड शिवापूर टोल नाका, नवले ब्रिज पेट्रोल पंप, एका हॉटेलमधील सीसीटीव्ही दाखवलंय. मतदारसंघातील गुंड पळाला. त्याच्या अटकेसाठी कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही. अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही. आमदार रोहित पवार यांची चंद्रकांत पाटलांवर ट्विट करत टीका. चंद्रकांत पाटलांना सल्ला देण्याइतका रोहित पवार मोठा नाहीये. आमदार गोपीचंद पडळकर यांचा रोहित पवारांवर निशाणा. तर गुंड निलेश गायवळ रोहित पवारांचा मित्र पडळकरांचा आरोप. चंद्रकांत दादांच्या ऑफिसमधील पाटील नावाच्या व्यक्तीचा फोन चेक करा. त्याने किती वेळा निलेश गायवळला फोन केला हे समोर येईल. रवींद्र धंगीकरांचा आरोप. निलेश गायवळने पासपोर्ट बनवण्यासाठी दिलेल्या आधार कार्डमध्ये नावात बदल असल्याचं समोर. पासपोर्ट मिळवण्यासाठी जे आधार कार्ड दिलं त्यात घायवळऐवजी गायवळ असं देण्यात आलंय. निलेश गायवळचं आधार कार्ड टीव्ही9च्या हाती. मीरा भाईंदरमधील गरब्यादरम्यान अंडीफेक प्रकरणी मंत्री नितेश राणे यांची नॉर्थ सिटी सोसायटीला भेट. नॉर्थ सिटी सोसायटीत गरब्यादरम्यान अंडी फेकल्याने धार्मिक तणाव वाढला होता. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास. परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. भरत गोगावले आणि आदिती तटकरे पुन्हा एकदा एकाच मंचावर. शासकीय रायगड जिल्हा रोजगार मेळाव्यात दोन्ही मंत्र्यांची हजेरी. बुलढाण्याच्या बावनगीर गावात देवीच्या विसर्जन मिरवणुकीवर अज्ञाताकडून दगडफेक. हल्लेखोरांना अटक केल्याशिवाय देवीचं विसर्जन करणार नाही. मंडळाची आक्रमक भूमिका. नाशिकमध्ये बेपत्ता तरुणाच्या घातपाताच्या संशयावरून स्थानिकांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज. लाठीचार्जनंतर जमावाची पोलिसांवर दगडफेक. 2026 वर्ष मोठ्या प्रमाणात नोकरीचं आणि नियुक्तीचं असणार. येत्या वर्षात मोठी भरती होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अनुकंपा आणि लिपिकांच्या नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम संपन्न. अनुष्का मोरे यांची वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयामध्ये नियुक्ती. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात अनुष्का मोरे यांचे वडील प्रकाश मोरेंना आलं होतं वीरमरण. जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयातील पार पडला अनुकंपा भरती अंतर्गत उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरण सोहळा. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गट क आणि गट ड संवर्गातील तसंच लिपिक टंकलेखक भरतीतील गट क संवर्गातील उमेदवारांच्या नियुक्ती आदेशाचं वाटप. पुण्यात उद्धव ठाकरेंच्या हस्ते श्रीकांत ठाकरे संगीत स्टुडिओचं उद्घाटन. दिवंगत संगीतकार श्रीकांत ठाकरे हे राज ठाकरेंचे वडील. रामराजे निंबाळकरांना उतार वयात प्रेम. मंत्री जयकुमार गोरे यांचा रामराजे निंबाळकरांना टोला. तर रामराजेंनी विश्वास गमावला. उतार वयात प्रेम केल्याने फायदा होणार नाही. गोरेंची टीका. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान. तर मी भोळा भाबडा असं मुश्रीफांनी म्हणताच काँग्रेसच्या सतीश पाटलांनी हातच जोडले. संकटाच्या वेळी नितीन गडकरींनी मदत केली आणि मी आमदार झालो. तुमच्या आशीर्वादामुळे मी सतत 3दा निवडून आलो. सेलूतील शेतकरी मेळाव्यात बोलताना पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडून 2014च्या निवडणुकीत गडकरींनी केलेल्या मदतीसाठी आभार व्यक्त. कल्याण डोंबिवली पालिकेच्या प्रभाग रचनेविरोधात मनसे आक्रमक. निवडणूक आयोग आणि पालिकेच्या विरोधात मनसे न्यायालयात दाद मागणार. मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोयर यांचा इशारा. ठाणे पालिका आयुक्तांकडून उपायुक्त शंकर पाटोळेंचं एसीबीच्या कारवाईनंतर निलंबन. शंकर पाटोळेंवर खासगी विकासकाकडून लाच घेतल्याचा आरोप. रबाळे अपहरण प्रकरणात फरार दिलीप खेडकरांचा जामिनासाठी अर्ज. बेलापूर कोर्टात जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार. मनोरमा खेडकर यांना 13 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयाकडून अंतरिम जामीन. सखराम माइंडर नाटकाच्या दिल्लीतील प्रयोगाचं बांधन पूरग्रस्तांना देणार. अभिनेते सयाजी शिंदे पहिल्या 10 प्रयोगांचं स्वतःचं बांधन पूरग्रस्त भागाला देणार. साईबाबांच्या चरणी 1 कोटी रुपयांचा सुवर्णहार अर्पण. आंध्र प्रदेशातील एका साई भक्ताकडून 954 ग्रॅम वजनाचा हार अर्पण. साई संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची माहिती.
पुरात शेतकऱ्यांची जमीनच वाहून गेली, त्याचं पुनर्वसन कसं करायचं? सरकारने कृषी धोरण जाहीर करावं, लवकरात लवकर ठोस पावलं उचलावी, शरद पवारांची मागणी. धाराशिवमध्ये कर्जमाफीसह ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी आंदोलक आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहातील कार्यक्रम बंद पाडला. धाराशिवमधील शेतकऱ्याच्या आमरण उपोषणाला प्रहार संघटनेचं समर्थन. प्रहारच्या महिला कार्यकर्त्यांचा कार्यालयासमोर गोंधळ. महिलेने जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदारांना खडेबोल सुनावले. धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी आमदार राणा जगजितसिंहांसमोर शेतकऱ्यांचा गोंधळ. जिल्हाधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर झाडावर चढलेले आंदोलक खाली उतरले. रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांसाठी अलर्ट. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं शक्ती नावाचं चक्रीवादळ तयार. रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्गात 7 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस. वादळी वारे आणि समुद्रात प्रचंड लाटा येण्याचा इशारा. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात अतिवृष्टीने 10,372 हेक्टरवर पिकांचं 25 कोटी रुपयांचं नुकसानीचा अंदाज. मका, केळी, पपई, फळपिकं, कापूस, कांदा पिकांचं नुकसान होऊन 1,942 शेतकरी बाधित. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धुळ्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. सांजोरी, दह्याने, बह्याने या भागात गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे कपाशी काळी पडली. पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी. धुळे शहरात काही भागांमध्ये 2 ते 3 दिवसाआड पाणीपुरवठा, तर शहरातील नगावबारी परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या एमबीआर जलकुंभाच्या परिसरात पाईपलाईन साफ करण्यासाठी लाखो लिटर पाण्याची नासाडी. गडचिरोलीतील अहेरी विधानसभा अंतर्गत आमदार धर्मराव अत्राम यांनी 5 तालुक्यातील आढावा बैठक घेतली. या बैठकीत आरोग्य विभागाच्या मलेरियावरील डेंग्यू आणि रिक्त पदांचा मुद्दा गाजला. पंढरपूरमध्ये गोपीचंद पडळकरांनी वाढदिवसाला होणारा खर्च वगळून पूरग्रस्त शेतकऱ्यांना चारा वाटप केलंय. तर सोलापूर जिल्ह्यातील उदरगाव, वाखाव आणि मोहोळ तालुक्यातील जनावरांसाठी चारा वाटप केलं गेलं. ठाकरेंचे खासदार नागेश आष्टीकरांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने भरीव मदत करावी, आष्टीकरांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको. राजू शेट्टींच्या उपस्थितीत हा रास्ता रोको. रास्ता रोकोमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सहभाग. आमदार संतोष बांगर आणि पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींची एक ऑडिओ क्लिप व्हायरल. हातपाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचं हित पहा. पीक विमा कंपनीचे जिथे ऑफिस आहे तिथे चुरा करू. काही कमी जास्त झालं तर बांगर एवढा वाईट माणूस नाही, बांगरांचं वक्तव्य. हेक्टरी 50,000 आर्थिक मदत द्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. नांदेडच्या शिवदरा ग्रामपंचायतीने ठराव घेऊन केली मागणी. जालन्यात पूरग्रस्त गावातील नागरिकांना शासनाची तातडीची मदत. पुरामुळे आणि वीज पडून मृत्यू झालेल्या जनावरांची नुकसान भरपाई. शेतकऱ्यांना 37,500 रुपयांच्या मदतीचं प्रमाणपत्र दिलं. चंद्रपूरमधील भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकरांसह नायब तहसीलदार सुधीर खांडरेंवर निलंबनाची कारवाई. तहसील कार्यालयात समोरील शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दोन्ही अधिकारी प्राथमिक तपासात दोषी आढळल्याने कारवाई. नांदेडमधील मंद्याण नदीच्या पुराने नायगावमध्ये पिकांचं मोठं नुकसान. एकट्या शेळगाव गौरी गावात 900 हेक्टर जमीन खरडून गेली. त्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड आर्थिक संकटात सापडला असून तातडीने मदत देण्याची मागणी. तळगावात गिरणा नदीचा पूर ओसरल्यानंतरची विदारक दृश्य समोर. चांदसर परिसरात शेतीचं पिकांचं तसंच रस्त्याचंही नुकसान. लातूरमध्ये हजारो हेक्टर शेती पुरात खरडून गेली. मदत नको, शेती दुरुस्त करून द्या, शेतकऱ्यांची मागणी. अहिल्यानगरमधील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याला मुदत कर्जास मंजुरी. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून 40 कोटींच्या मुदत कर्जास मंजुरी. वर्ध्यातील सेलूमध्ये मानस अॅग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या वतीने शेतकरी मेळावा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री भोयर यांचीही उपस्थिती. तर येणाऱ्या काळात क्रॉप पॅटर्न बदललं पाहिजे. नितीन गडकरींचं मेळाव्यात मार्गदर्शन. मुंबईत मंगळवारपासून 3 दिवस पाणी कपात. शहर आणि पूर्व उपनगरातील काही विभागांमध्ये पाणी कपात. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन. मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार. फलाटा अभावी विद्याविहार कांजूरमार्ग नाहूर रेल्वे स्थानकातील थांबा रद्द. कोल्हापूरमध्ये चिकन मटण दुकानातील उधारी वसूल करण्यासाठी अनोखी शकल. बहिरेश्वर गावात उधारीची रक्कम असलेला फलक गावाच्या चौकात लावला. बिहारमध्ये मुसळधार पाऊस. खबरदारीचा उपाय म्हणून वैष्णोदेवीची यात्रा 5 ते 7 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली.
सोन्यात 800 रुपयांची तर चांदीमध्ये 1000 रुपयांची घसरण. सोन्याचा दर प्रतितोळे 1,17,600 रुपये तर चांदीचा दर किलोमागे 1,46,500 रुपयांवर. 2 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना खोकला सर्दीची औषधं देऊ नका. बालमृत्यूच्या घटनांची दखल घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचना. तामिळनाडू सरकारकडून कोल्ड्रिफ्ट कफ सिरपच्या विक्रीवर बंदीचा आदेश. तामिळनाडूसह मध्य प्रदेश आणि केरळ सरकारकडून कोल्ड्रिफ्ट आणि नेक्स्ट्रोडीएस सिरपवर बंदी. मुलांच्या मृत्यूनंतर विशेष तपास पथक राज्यस्तरीय चौकशी करणार. नागपूरच्या एका रुग्णालयात आणखी एका लहान मुलीचा मृत्यू. अज्ञात आजाराने मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती. मृत मुलगी मध्य प्रदेशातील पसारियामधील असल्याची माहिती. कोल्ड्रिफ्ट सिरप जप्त करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारची राज्यभरात मोहीम. छिंदवाडातील मृत्यू झालेल्या 11 मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची भरपाई देणार. भिवंडीच्या भुईशेत चिंबीपाडामध्ये धर्मांतराचा डाव हिंदुत्ववादी संघटनांनी उधळून लावला. अमेरिकन नागरिकांसह 3 अटक. मीरा भाईंदरमध्ये काश्मीरा गुन्हे शाखेकडून थायलंड आणि म्यानमारमध्ये भारतीय तरुणांना फसवणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश. प्रमुख एजंट आसिफ खान आणि रोहित मर्डाणा यांना अटक. अंबरनाथमध्ये गाडीचा धक्का लागल्याच्या वादातून तरुणाला मारहाण. माजी नगरसेवक रोहित महाडे यांच्या भावाने मारहाण केल्याची माहिती. धाराशिवच्या तेरमध्ये पाणी तापवण्याच्या हीटरचा शॉक लागून गर्भवती महिलेचा मृत्यू. घटनेत 2 जीवांचा अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त. अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाकडून आंतरराज्य टोळीला अटक. 21,36,000चा मुद्देमाल जप्त करत 4 आरोपींना अटक. रायगडमधील अलिबागच्या मैकरवाडा या ठिकाणी बनावट नोटा बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई. या कारवाईत 12 लाख रुपयांच्या नोटा जप्त. मुख्य आरोपी अटकेत. पुण्याच्या वंचरमध्ये पेट्रोल पंपावर दरोडा. दरोडेखोरांकडून पिस्तूलमधून हवेत गोळीबार. कामगारांमध्ये भीतीचं वातावरण. पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू. रायगड जिते गावात मायलेकी पुराच्या पाण्यात वाहून गेला. पुराच्या प्रवाहात वाहून गेल्याने 11 वर्षीय मुलीचा मृत्यू. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.